नमस्कार मंडळी. काही दिवसापूर्वी मला काही मंडळी भेटायला आली होती, म्हणजे ज्यांचं मूळ गाव कोकणात, म्हणजे कुठे मालवण, रत्नागिरी या बाजूची. त्यांच्याशी बोलत असताना अनेक विषयांवर चर्चा झाल्या. परमार्थांच्या बोलण्याबरोबरच सामान्यपणे माणूस सारखं गाऱ्हाणं सांगत असतो असं त्यांच्या बोलण्यात आलं. तेव्हा मी त्यांना विचारलं की कोकणात जेव्हा सण, उत्सव, पालखी अशी असते तेव्हा देवापुढे गाऱ्हाणं मांडलं जातं आणि ते गाऱ्हाणं ही वस्तुस्थितीमध्ये तक्रार नसते, तर आपल्या गावाचं, प्रदेशाचं किंवा आपल्या राष्ट्राचं, आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं, त्यांच्यावर संकट येऊ नयेत, त्यांना नोकरी, कामधंदा, शेती, आरोग्य, धनसंपत्ती मिळावी अशी केलेली ही मागणी किंवा प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना मात्र भगत किंवा गुरव किंवा पुजारी करताना दिसून येतात. माझ्याशी याच विषयावर चर्चा करताना एक सुंदर मुद्दा मांडला गेला. गाऱ्हाणं काय फक्त गुरुवानं किंवा पुजाऱ्यानेच करायचं असतं का? किंवा मग देव फक्त त्यांचंच ऐकतो का? आपणही मनात चांगली इच्छा केली आणि ती कल्याणकारी असेल तर भगवंतापर्यंत ती पोचणार नाही का? मला त्यांचा मुद्दा पटला. म्हणलं, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, बरोबर आहे. आणि मला हसू आलं, कारण मला थोडंसं माझ्या मनःपटलावर काही गोष्टी आल्या. एकतर हे सगळं करत असताना कुठंतरी जाणवलं की आपल्यावर विश्वासच नसतो, म्हणून कोणातरी माणसाला आपण ते सांगतो आणि मग ती आमची परंपरा आहे असं काहीतरी दाखवलं जातं. मला गोष्ट आठवली मध्यंतरीची. मी गणपतीच्या मंदिरात गेलो होतो आणि शंकराच्या सुद्धा. तेथे अनेक भक्त मंडळी, म्हणजे गणपतीच्या तिथे उंदराच्या किंवा शंकराच्या तिथे नंदीच्या कानात काहीतरी सांगत असताना मला दिसली. आणि हा त्यांच्या कानात सांगण्याचा कार्यक्रम अगदी एकामागं एक नंबर लावून चालू होता. नंदी वाहन आहे, उंदीरसुद्धा वाहनच आहे. म्हणजे मला असं वाटलं की साहेबाच्या गाडीचा ड्रायव्हर जसा जास्त साहेबाच्या जवळचा वाटतो तोच हा प्रकार नाही का? किंवा मग सरकारी कार्यालयातलं PA, जरा आमचं तेवढं काम साहेबांकडून करून घ्या बरं का, नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही करू शकाल, त्यांच्यापर्यंत जाऊ शकाल. खरंच माणूस एवढा भावनिक आणि सारासार विचार न करता वागतो, कृती करत राहतो आणि त्याच्या ह्या कृतीला कोणी जर बाधा आणली तर ते त्याला आवडत नाही. माणसं चर्चा करून गेली, पण माझ्या विचारांनी मात्र माझी पाठ सोडली नाही. त्यांनी त्यांचं गाऱ्हाणं मांडायला सुरुवात केली. खरं तर गाऱ्हाणं सांगणं हा माणसांचा, अर्थात स्त्री पुरुषांचा, त्याच्यामध्ये कोणी भेदभाव नाही, स्वभाव असतो. दैनंदिन जीवनात एकमेकाबद्दल कोणी ना कोणीतरी सारखं बोलताना किंवा गाऱ्हाणं सांगताना दिसतं किंवा मग काहीतरी मागणी करताना दिसतं. पण गाऱ्हाणं ही काही साधी बाब नाही. तसं पाहिलं तर गाऱ्हाणं ही एक भावनिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कल्पना आहे. शुद्ध अंतःकरणातून देवाला घातलेली साद आहे, हाक आहे. कारण ती आपल्या अंतरात्म्याच्या गाभ्यातून आलेली असते. आणि ही प्रार्थना केवळ वेदनेच्या पोटी किंवा आत्मनिवेदनाच्या पोटी नसते, ती असते आर्ततेची अभिव्यक्ती. स्वार्थहीन प्रार्थना ज्यात विधीचं बंधन नाही. त्यामुळे या गाऱ्हाण्यातून समाजाचं एकत्रीकरण, लोकांच्या संवेदना जागृत करणं आणि मग एकमेकाला तुम्ही साह्यभूत व्हा हे प्रेरित करत असतं. फक्त हे करत असताना आपण आपल्या दैवताला साक्षी ठेवतो आणि आपल्या कष्टांनी, सातत्याने, सकारात्मक विचारांनी आणि कृतींनी ती कृती पूर्ण करण्यासाठी त्या दैवताची ऊर्जा मागितली जाते. मला एक गोष्ट आठवली. एक कुती नावाची, अर्थात गावात एक स्त्री होती. कुठून आली, काय आली, कोणालाच काही माहिती नव्हतं, म्हणून कोणती असं लोक म्हणत असता तिचं नाव लोकांनी कुती ठेवलं. कोणी म्हणायचं हिला कोणीतरी घरातून हाकललं असेल, कोणी म्हणायचं वेडीच आहे. ही कुती देवळाच्या पायरीवर बसून राहायची, देवाशी बोलत असायचे. लोक हसायचे,
देव असा ऐकतो का कोणाचं काही? तिच्याकडं कोणी लक्ष द्यायचं नाही, दयाही दाखवायचं नाही. ही तशीच उपाशी तापाशी मिळेल त्या भाकर तुकड्यावर जगत होती आणि सारखी मंद स्वरात देवाशी बोलत राहायची, हात जोडायची, पण मागायचं मात्र काही नाही. असं वाटायचं कोणाशी तरी ती अंतरंगात संवाद करते आहे किंवा प्रार्थना करते आहे. ही प्रार्थना नाही तर ते तिचं गाऱ्हाणं होतं. काय होतं तिचं गाऱ्हाणं? हे देवा तुझं रूप दाखव ना, हे देवा तुझं रूप एकदा तरी दाखव ना. तू हे कसं जग चालवतो, तू कसं चालवतो सगळं हे, ही कशी तुझं विश्व आहे. कर्मधर्म संयोगाने गावात दुष्काळ पडला. शेतं करपली, विहिरी आटल्या, काळी माती फाटून गेली. लोक निराशेच्या गर्तेत सापडले आणि मग देवापुढे जाऊन आपल्या संकटाचं गाऱ्हाणं मांडू लागले. माणूस कसा जगणार? आम्ही काय करावं? तुझ्या चरणी शरण येऊन इतक्या वेळा आम्ही गाऱ्हाणी घातली, पण तू मात्र आता आमच्या जीवाची खात्री ठेवलेली नाहीस. माणूस माणसाला खायला उठला आहे देवा. इथं मात्र ही कुती देवासमोर हात जोडून वेगळंच गाऱ्हाणं मागत होती. हे देवा, पाणी नको, पीकही नको, फक्त लोकांना माणूस होऊन जगू दे, एकमेकाचं दुःख समजून घेणं त्यांना शिकू दे. गावातल्या एका शहाण्या वृद्धानं तिचं बोलणं ऐकलं. त्याला ते पटलं. आता आपण मदतीची अपेक्षा न करता एकत्र येऊ आणि विहीर जी तळाला गेली आहे तिला आपण अजून खोल खोदू. गावकरी एकत्र जमले आणि त्याने विहीर खोदली. विहिरीतून उफाळून पाण्याचा झरा असा काही उडाला की विहिरीच्या काठावर बसून त्या विहिरीकडं बघणाऱ्या कुतीच्या अंगावर येऊन ते पाणी पडलं. कुती वेडी नव्हती. तिचं गाऱ्हाणं देवानं ऐकलं. तो साकार झाला नाही, पण तिच्या शब्दातून तो प्रत्येकाच्या मनात उतरला आणि त्याच्या मायेच्या म्हणजे मातीच्या गर्भातून त्यानं सगळ्यांनाच जीवनाचं दान दिलं. मित्रांनो, कुतीने केलेली निस्वार्थ मागणी भगवंताच्यापर्यंत पोचली, कारण तिने अवास्तव मागणी केली नाही, तिने वास्तव मागणी केली. माणसांनी माणसासारखं जगावं. मी ही सांगितलेली कथा रूपकात्मक वाटेल ही कोणाला, किंवा ती शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाही. थोड्याशा वेगळ्या विचारांनी मला हे तुम्हाला सांगावंसं वाटतं. पहिलं म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास आहे ना? तुमचं गाऱ्हाणं कोणी पुजाऱ्यानेच सांगितलं तरच पोचेल का? मग किंवा मग कुणी उंदराच्या किंवा नंदीच्या कानात सांगितल्यावरच ते पोचेल का? आणि नक्की आपण काय मागणं करतो? कसले कौल लावतो? देवाच्या समोर कुठले प्रश्न मांडतो? बघा बरं, माझं लग्न होऊ दे, मुलं होऊ दे, माझा मुलगा पास होऊ दे, मुलगी पास होऊ दे, तिला चांगली नोकरी लागू दे, तिला चांगल्या मनासारखी तिची ठिकाणी बदली होऊ दे, माझ्या मुलांना परीक्षेत पास कर, मी तुला काहीतरी पेढे वगैरे देईन. मग अशा नाना तऱ्हेचे कौल किंवा नवस हे सगळं या गाऱ्हाण्याच्याच संकल्पनेमध्ये मोडतं असं मला वाटतं. पण खरंच सांगा, या अशा मागण्यांचं किंवा गाऱ्हाण्यांचं किंवा ह्या नवसांची खरंच गरज असते का? मग आपली ही मानसिकता कधी बदलणार? आपण स्वतःच्या प्रामाणिक कष्टावर आणि आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर कधी लक्ष देणार? आपण सकारात्मक विवेकबुद्धीने विचार कधी करणार? ज्या प्रश्नांसाठी उत्तरं आपल्या स्वतःकडेच असतात, आपल्या दिलेल्या सारासार बुद्धीनुसार जे निर्णय आपल्याला घेता येतात, प्रयत्नांनी ते साध्य करता येतात, कारण तेथे भगवंतच प्रेरणा असते, हे आपल्या लक्षात का येत नाही? मग भगवंताला गाऱ्हाणं घालायचं ही मानसिकता बदलायला नको का? याच अनुरोधाने मी वेगळी गोष्ट तुम्हाला भागवतामधली सांगतो. कुंती मातेनं गाऱ्हाणं घातलं. कुंती मातेनं गाऱ्हाणं घातलं ते कृष्णाला, आणि ती म्हणाले की भगवंता, मला संकट किंवा दुःख दे, म्हणजे मला तुझा विसर होणार नाही. हे गाऱ्हाणं एकदम जगावेगळं आहे. पण आपण आपली मानसिकता बदलून काय मागणं, काय गाऱ्हाणं घालावं याचा विचार करावा असं मला वाटतं. सांगायचं एवढंच आहे. मी तर असं म्हणेन की भगवंता श्रीरामा, तुझी आठवण, तुझं स्मरण आमच्या स्वार्थासाठी नको, सकल विश्वाच्या कल्याणासाठी हो असो.
तू तुझ्या मायेची भाकर या साऱ्या विश्वावर ठेव आणि हेच आमचं मागणं आहे, हेच आमचं गाऱ्हाणं आहे. अडल्या नडल्या छोट्या छोट्या प्रश्नांना तुझ्यासमोर येऊन आम्ही आमचं रडगाणं मांडणार नाही. आम्ही त्या प्रश्नांना स्वतःहून प्रयत्नांनी सोडवण्याचा प्रयत्न करू. तू आमच्या मागं खंबीर उभा आहेस याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच तर देवा, आम्ही फक्त तुझं स्मरण करू आणि मुखाने बोलू, जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.